पुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो. पुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो. डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे. निवारोनी जाय माया ऐशी छाया जयाची. डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे. तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे. विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यम परम पुंडरीकाय दातुम मुनींद्रे. समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची या. दुसरे चरण संताची या. दुसरे चरण संताची या. दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. योगाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं मृगंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. अलङ्कारप्रेम्य सिंहासनस्थं पदाम्भोजस्तिजस्फुरदिकप्रदेशं विधीन्द्रादिदैवये सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा. 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 करुणाकरा दयाळा. करुणाकरा दयाळा. करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लागलो. पावन झालो चराचरे. करुणाकरा दयाळा. करुणाकरा दयाळा. करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लागलो. पावन झालो चराचरे. करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लागलो. पावन झालो चराचरे. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुश्री काहीच नेनो बोलतो वचनी अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता अभिनव वाग्विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया विठ्ठला विठ्ठला गुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त सदेह वैकुंठ गमन करणारे देहू निवासी संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या सगुण स्वरूपाचं वर्णन या अभंगातून करतायत विठ्ठला विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार. मानपाडा गावामध्ये विठ्ठल रुक्माई मंदिरात दर एकादशीला चालू असलेला हा कीर्तनाचा उपक्रम आणि त्या उपक्रमातील आज पुत्रदा एकादशी निमित्ताने असलेली कीर्तन रूपी सेवा मजकडे आलेली आहे. तरी अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगावर जसं मला जमेल तसं मी अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त सर्वांना एकच विनंती राहील, ज्या ज्यावेळी भगवान पंढरीश परमात्म्याचं नाम येईल त्या त्या हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्यायचंय. आता देई अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधून दारू यंत्र विठ्ठला विठ्ठला सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे आणि या अभंगाचा प्रतिपादित विषय असा आहे की महाराज या अभंगामधून भगवंताच्या सगुण स्वरूपाचं वर्णन करतायत. गुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जोख. आता इथे आपण जर स्वरूपाचा जर विचार केला ना तर महाराज आपल्याला देवाचे 2 स्वरूप माहित आहेत. कोणते कोणते स्वरूप माहित आहेत आपल्याला? तर पहिलं स्वरूप आपल्याला माहिती आहे भगवंताचं निर्गुण निराकार आणि दुसरं आपलं स्वरूप माहिती आहे ते सगुण साकार. हे आपल्याला 2 स्वरूप माहित आहेत. परंतु भागवतामध्ये भगवंताचे थोडेसे वेगळ्या स्वरूपामध्ये भगवंताच्या स्वरूपाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. क्रमांक 1 ब्रह्म, क्रमांक 2 परमात्मा आणि क्रमांक 3 भगवान. भागवत वर्णन करतं वदंती तत्तत्वम विदस्तत्वम ज्ञानमद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवानेति शब्दते. आपलं भागवत वर्णन करतं. आता प्रश्न असा की ब्रह्म म्हणजे नेमकी काय, ब्रह्मस्वरूप कशाला म्हणतात? तर शास्त्र असं सांगतं भगवंताचं जे स्वरूप आकाररहित आहे, गुणरहित आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या स्वरूपाच्या ठिकाणी गुणही नाहीत आणि आकारही नाही, निर्गुण निराकार असं जे भगवंताचं स्वरूप आहे ना त्या स्वरूपाला काय म्हणतात तर ब्रह्मस्वरूप म्हणतात. आणि आपल्या शास्त्राने आपल्या संतांनी या स्वरूपाचं वर्णन केलेले महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना अव्यक्त निराकार नाही जाकार, अव्यक्त निराकार नाही जाकार, अव्यक्त निराकार नाही जाकार, अव्यक्त निराकार नाही जाकार,
अव्यक्त निराकार नाही जाकार अव्यक्त निराकार नाही जाकार अव्यक्त निराकार नाही जाकार अव्यक्त निराकार नाही जाकार ते थोडी चराचर हरिसी भजे ते थोडी चराचर हरिसी भजे हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा जे धोनी चराचर हरिसी भजे जे धोनी चराचर हरिसी भजे हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा माऊली हरिपाठामध्ये वर्णन करतात अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथोनी चराचर हरिसी भजे. किंवा माऊलींचा एक आणखी एक अभंग आहे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हा रे श्री हरी पाहिला डोळे भरे. किंवा रूप नाही रंग नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुझी एक रघुराया. म्हणजे ज्या स्वरूपाच्या ठिकाणी काय तर महाराज गुणही नाहीत आणि आकारही नाही असं भगवंताचं जे स्वरूप आहे ना त्या स्वरूपाला काय म्हणतात तर ब्रह्म म्हणतात. हा झाला पहिला प्रकार. क्रमांक 2 दुसरा प्रकार आहे परमात्मा. आता परमात्मा कशाला म्हणतात तर भगवंताचं जे स्वरूप आकाराने साकार आहे परंतु गुणाने निर्गुणी आहे ना त्या स्वरूपाला काय म्हणतात तर महाराज परमात्मा म्हणतात. उदाहरणार्थ वैकुंठामधले भगवान विष्णू हे आकाराने साकार आहेत परंतु गुणाने काय तर माहिती रहित आहेत. ते तो गुणांसहित अवतार नाही तो रूप नाही. आणि वाटतं मला याच्या आकाराचं वर्णन केलेलं आहे भगवान विष्णूच्या शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योग विज्ञान गम्यम वंदे विष्णु भवभयहरम सर्वलोकैकनाथम वर्णन केलेलं आहे. याला काय म्हणतात तर परमात्मा म्हणतात. आणि क्रमांक 3 भगवान. तर भगवान कशाला म्हणतात तर ज्या अवतारा ज्या स्वरूपामध्ये भगवंताचं स्वरूप गुणांसहित असतं आणि आकारासहित येतो ना त्या स्वरूपाला काय म्हणतात तर भगवान म्हणतात. उदाहरणार्थ भगवान श्रीरामचंद्र भगवान कृष्ण वा पांडुरंग परमात्मा पांडुरंग भगवान हे काय तर भगवान आहे म्हणतात. आकाराने साकार आहेत आणि काय तर गुणांसहित आहे महाराज. आता यांच्यात कशा प्रकारचे गुण आहेत अभंगामध्ये गुण हा शब्द आलेलाच आहे तेव्हा आपण गुणांचा विचार आपण थोडं पुढे करणार आहोत. आपण भजन करा विठ्ठला मला वाटतं आपल्या संतांनी भगवंताच्या सगुण साकाराचं फार चांगलं वर्णन केलेलं आहे महाराज. वर्णन केलं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवनिया तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. किंवा आणखी महाराज वर्णन करतात राजस कुमार मदनाचा पुतळा राजस कुमार मदनाचा पुतळा. काय सुंदर वर्णन आहे महाराज. भगवान काय सगुण साकाराचं वर्णन संतांनी केलेलं आहे. त्याला काय म्हणतात तर भगवान म्हणतात. भागवतामध्ये 3 प्रकार सांगितलेत भगवंताच्या स्वरूपाचे. आता ज्याप्रमाणे भागवतामध्ये भगवंताच्या स्वरूपाचे 3 काय तर प्रकार सांगितलेले आहेत ना त्याप्रमाणे आमच्या जगद्गुरु तुकोबाने सुद्धा महाराज स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे महाराज. तुकाराम महाराज म्हणतात नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा पारा अमोपा पांडुरंगा परामोपा पांडुरंगा परामोपा पांडुरंगा. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपारा अमोपा पांडुरंगा. नमो विश्वरूपा म्हणजे ब्रह्म विष्णुमाय बापा म्हणजे परमात्मा आणि अपारा अमोपा पांडुरंगा म्हणजे भगवान. जगद्गुरु तुकोबारायण सुद्धा काय तर या 3 स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. आता इथे एक विशेष गोष्ट अशी आहे जरी भगवंताचे स्वरूप 3 असले ना तरी मात्र भगवान मात्र एकच आहे महाराज. देव मात्र एकच आहे.
उदाहरणार्थ सांगायचं झालं, आपल्याला हवा माहित आहे, बरोबर आहे. हवेचे सुद्धा 3 स्वरूप आहेत. हवेचे 3 स्वरूप आहेत. कोणते? हवा, वारा आणि वादळ. हवा म्हणजे सर्वसामान्य, वारा म्हणजे थोडीशी जोराने, आणि वादळ म्हणजे सब कुछ उलटा सुलटा, त्याला म्हणतात वादळ. पण या तिघांच्या ठिकाणी जर आपण त्याच्या मूळ तत्वाचा विचार केला ना, त्याचं मूळ तत्व काय तर मग वायू हा त्याचं काय तर मूळ तत्व आहे, बरोबर आहे ना. किंवा आणखीन एक दृष्टांत सांगता येईल आपल्याला, पाणी. पाण्याचे सुद्धा 3 स्वरूप आहेत, बरोबर आहे. कोणते कोणते? बर्फ, त्यानंतर मग स्टीम, वाफ, स्टीम म्हणजे वाफ, आणि तिसरा म्हणजे काय तर पाणी. पण या तिघांचं जर आपण जर मूळ तत्व पाहिलं तर काय, तर H2O, इंग्लिश भाषेत H2O. बर्फ म्हणजे H2O, बर्फ, आणि वाफ म्हणजे H2O, आणि पाणी म्हणजे H2O. तसं भगवंताचे स्वरूप जरी 3 असले ना, भगवंत मात्र एकच आहे महाराज. आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एक गोविंदू रे. तुझा आकारू म्हणू की निराकारू रे, आकारू निराकारू एक गोविंदू रे. भगवंत एकच आहे. आणि हा भगवंत एकच असलेला आहे ना महाराज, मूळचा निर्गुण निराकार असलेला भगवंत आपल्या भक्ता करता महाराज सगुणाचा साकार होतो. अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत, रूपा आले गुणवंत, रूपा अव्यक्त आकारले रूपाले गुणवंत, रूपाले गुणवंत, रूपाले गुणवंत. अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत. म्हणजे मूळचा निर्गुण निराकार असलेला भगवंत काय होतो महाराज, तर सगुण साकार होतो. आता हा मूळचा निर्गुण निराकार असलेला भगवंत सगुण साकार का होतो, म्हणजे अवताराला काय होतो हा एक प्रश्न आहे. तर आता शास्त्रामध्ये आहे ना, याची अनेक कारण सांगितलेली आहेत महाराज. भगवंत अनेक कारणांकरता भगवंत काय तर निर्गुणाचा सगुण साकार झाला, परंतु ज्ञानेश्वरीमध्ये मला 7 कारण सापडली महाराज. क्रमांक 1, भक्तांचं रक्षण करण्याकरता. क्रमांक 2, दुर्जनांचा नायनाट करण्याकरता. क्रमांक 3, धर्माची संस्थापना करण्याकरता. क्रमांक 4, धर्माचं संरक्षण करण्याकरता. क्रमांक 5, जगाला सुखी करण्याकरता. क्रमांक 6, अज्ञान पण नाही करून ज्ञानाची वृद्धी करण्याकरता. आणि क्रमांक 7, पापाचा नायनाट करून पुण्याची पहाट निर्माण करण्याकरता. सर्वांना श्लोक पाठत गीतेतले 4थ्या अध्यायातले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आता या 2 श्लोकांवर ना माऊलींनी जवळजवळ 8 ते 9 ओव्या टाकलेल्या आहेत. त्या तुम्ही मुळात पहा, सांगून वेळ घेत नाही. भगवंत, मला सांगायचा विषय असा होता की भगवंत आहे ना अनेक कारणांकरता काय तर निर्गुणाचा सगुण साकार होतो. आणि ज्यावेळेस भगवंत आहे ना निर्गुणाचा सगुण साकार होतो ना, त्यावेळेस भगवंत 3 रूपामध्ये प्रगट होतो महाराज. पुन्हा शास्त्राने सगुण साकाराचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. क्रमांक 1, तदेकात्म रूप. क्रमांक 2, आवेश रूप. आणि क्रमांक 3, स्वयंभू रूप. आता तदेकात्म रूप कशाला म्हणतात, तर भगवंताचं जे स्वरूप मूळ स्वरूपाशी अभिन्न असतं, परंतु रूप, आकार आणि चरित्र यांनी काय तर वेगळं असतं, अशा स्वरूपाला भगवंताचं काय म्हणतात, तर महाराज तदेकात्म रूप म्हणतात. उदाहरणार्थ वराह अवतार किंवा नृसिंह अवतार. मूळ रूपाशी काय तर अभिन्न आहे, ते म्हणजे काय तर भगवंतांचं काय अंश अवतार आहेत भगवंताचे ते, परंतु त्यांचं रूप वेगळे, आकार वेगळे आणि चरित्र सुद्धा काय तर वेगळे महाराज त्या स्वरूपाचं. हे काय तर तदेकात्म रूप आहेत भगवंताचे. क्रमांक 2, आवेश रूप. आता आवेश रूप कशाला म्हणतात, तर भगवंताच्या ज्या स्वरूपाच्या ठिकाणी भगवंताचं जे स्वरूप ज्ञान आणि कला यांनी परिपूर्ण होऊन जे अवतार येतात ना, त्या अवतारांना काय म्हणतात, तर आवेश रूप म्हणतात. आणि भगवंताचे असे कोणते अवतार आहेत,
तर सनकादिक संत किंवा नारद महर्षी हे भगवंताचे आवेश रूप आहेत महाराज. 2 अवतार सांगितले. आणि क्रमांक 3 स्वयंभूरूप. स्वयंभूरूप कशाला म्हणतात, तर भगवंताचे जे स्वरूप कोणत्याही वस्तूची अपेक्षा न धरता स्वतः जे आविर्भूत होत त्या अवताराला काय म्हणतात, तर स्वयंभू स्वरूप म्हणतात. आता जर इथे आपण सेवेला घेतलेल्या अभंगाचा विचार केला ना, तर या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय कोणत्या स्वरूपाचं वर्णन करतायत, तर पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करतायत. बरोबर आहे. आणि पांडुरंग परमात्मा ह्या स्वरूपाचा विचार केला ना, तर हा जो भगवंत आहे ना, हा भगवंतचा अवतार हा तदेकात्म रूप नाही किंवा आवेश रूप सुद्धा नाही, तर विटेवर उभा असला जो विठोबा आहे ना, हा स्वयंभू स्वरूप आहे महाराज. निवृत्तीनाथ दादांनी एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे महाराज. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ. नाम हे सुलभ विठ्ठल राज. नाम हे सुलभ विठ्ठल राज. नाम हे सुलभ विठ्ठल राज. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ. नाम हे सुलभ विठ्ठल राज. नाम हे सुलभ विठ्ठल राज. नाम हे सुलभ विठ्ठल राज. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ. नाम हे सुलभ विठ्ठल राज. नाम हे सुलभ विठ्ठल राज. नाम हे सुलभ विठ्ठल राज. नृत्यनाथ महाराज म्हणतात, उगवले बिंब अद्वैत स्वयंभ. नाम हे सुलभ विठ्ठल राज. म्हणजेच पांडुरंग परमात्मा विटेवर उभा असला जो भगवंत आहे ना, तो कसा आहे तर तो स्वयंभू स्वरूप आहे. आणि हा विटेवर उभा असला भगवंत स्वयंभू स्वरूपामध्ये अवताराला आलेला असल्यामुळे महाराज इथे महत्वाचे असे 4 प्रश्न उत्पन्न होतात. आता प्रश्न जरा थोडेसे नीट ऐका बरं का. पहिला प्रश्न आहे की हा विटेवर आला कुठून. दुसरा प्रश्न आहे हा केव्हापासून उभा आहे. क्रमांक 3 हा कोणाकरता आला. आणि क्रमांक 4 हा कसा आला. आपल्या या 4 प्रश्नांचं उत्तर पाहायचंय आणि आपल्या अभंगात घुसायचंय. आता आपला प्रश्न आहे पहिला की हा आला कुठून. पांडुरंग परमात्मा आला कुठून. भजन करा विठ्ठला विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. पांडुरंग परमात्मा विटेवर आला कुठून याची उत्तर देत असताना संतांनी महाराज 3 ठिकाणं सांगितलेली आहेत. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, आमचा भगवंत या विटेवर वैकुंठातून आला म्हणतात. हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिका लागोनी. उभा राहिला अजुनी युगायोगी भक्ता संगे. एका जनार्दनी संत शोभा शोभा. देव विटेवर का उभा उभा. नाथ महाराज म्हणतात, आमचा भगवंत विटेवर कुठून आला. वैकुंठातून आला. चला पुढे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमचा देव विटेवर द्वारकेतून आला म्हणतात. द्वारकेचे केणे आले याची ठाया. पुढे भक्तराया चोदवीत. तुकारामाने कोणतं स्थान सांगितलं. द्वारका. चला पुढे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमचा भगवंत विटेवर गोकुळातून आला म्हणतात. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळावनी झाला येता. निज प्रेम भक्ती भक्त घ्या घ्या ऐसे म्हणत असे. किंवा तुकाराम सुद्धा म्हणतात, पांडुरंग बाळ मूर्ती गाई गोपाळ संगती. येऊन या प्रीती उभे समची राहिले. कुठून येऊन राहिला म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, तर गोकुळातून. मग आता इथे संभ्रम निर्माण होतो, नेमकी हा आला कुठून. वैकुंठातून आला, द्वारकेतून आला की गोकुळातून आला. संभ्रम करणारे उत्तर दिलेत संतांनी. तर आपण या नीट या 3 ठिकाणांचा विचार केला ना महाराज, तर 3ही ठिकाणी बरोबर आहे. आमचा देव 3ही ठिकाणाहून आला. कसा आला सांगतो. भगवंताची मूळ भूमी कोणती आहे. भगवंताची मूळ भूमी वैकुंठ आहे. त्याची मूळ भूमी आहे ती भगवंताची, म्हणून तिथून आला. बरोबर आहे. भगवंताची कर्मभूमी कोणती आहे. द्वारका आहे. भगवंताची कर्मभूमी द्वारका आहे महाराज. आणि भगवंताची प्रेमभूमी कोणती आहे, तर गोकुळ आहे. म्हणजे भगवंताची मूळ भूमी वैकुंठ आहे,
कर्मभूमी द्वारका आहे आणि प्रेमभूमी कोणती तर गोकुळ आहे. आणि म्हणून आमचा भगवंत विटेवर तीनही ठिकाणून येता झाला. पहिला प्रश्नाला उत्तर झालं, संपलं. भगवंत कुठून आला तर या ठिकाणून आला. आपला दुसरा प्रश्न आहे, हा केव्हापासून तिथे उभा आहे? युगे 28. हा तर नामदेवराय म्हणतात, योगी 28 विटेवारी उभा, वामांगे रकुमाई दिश दिव्य शोभा, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उतरी जगा, जय देव जय देव जय पांडुरंगा. कुठून आला? कधीपासून उभा आहे? 28 युगापासून. पण आहे ना, नामदेवरायांचं हे बोलणं आहे ना, ज्ञानेश्वर महाराजांना पटलं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमचा भगवंत आहे ना, हा 28 युगापासून या विटेवर उभा नाही, तर अनादी काळापासून उभा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे नो हे आज कालीचे ना युगे 28 मज निर्धारिता साचे, हा मृत्यू लोकोची नव्हे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे आमचा भगवंत आहे ना, हा युगे 28 युगापासून उभा नाही विटेवर. कधीपासून उभा आहे? अनादी काळापासून उभा आहे. वास्तविक पाहता ज्ञानेश्वर महाराज यांनी या जगामध्ये दोन गोष्टी अनादी सांगितल्यात महाराज. एक काय, एक कोणतं तर माया आणि दुसरी म्हणजे ब्रह्म. मला वाटतं अमृत अनुभवामध्ये वर्णन आहे, ऐसे इय निरुपाधिके जगाचे जिये जनके, ते वंदिले मिया मुळकी देवो देवी. देव म्हणजे ब्रह्म आणि देवी म्हणजे माया. पण या दोघांमध्ये थोडासा भेद आहे महाराज. काय भेद आहे? माया हे काय तर अनादी आहे, पण ती फक्त अनादी नाही तर ती अनादी शांत आहे. आणि ब्रह्म फक्त अनादी नाही तर अनादी अनंत आहे. आता अनादी शांत आणि अनादी अनंत म्हणजे काय? तर अनादी शांत म्हणजे ज्याला मर्यादा आहे त्याला अनादी शांत म्हणतात, आणि ज्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही त्याला अनादी अनंत म्हणतात. आणि ब्रह्म जे आहे ना, हे अनादी अनंत आहे, अनादी काळापासून उभा आहे. आणि म्हणून एक वाक्य सांगा असं वाटतं महाराज, आमचा भगवंत आहे ना, अनादी काळापासून उभा असल्यामुळे हा वारकरी संप्रदाय आहे ना, हा कोणाच्या काखेतून किंवा कोणाच्या मस्तकातून निर्माण झालेला नाही बरं का. हा सुद्धा अनादी काळापासून आहे. कारण या वारकरी संप्रदायाचं पहिले वारकरी कोण असतील तर भगवान शंकर आहेत. आणखीन काय पुरावे द्यायचे महाराजाला अनादी काळाचे असो. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं की हा अनादी काळापासून विटेवर उभा आहे ना, त्यावेळेस मात्र नामदेवरायांना आपली चूक समजली. आणि मग नामदेवरायाने सुद्धा काय केलं महाराज, तर आपले शब्द पुन्हा फिरवले. आणि मग नामदेवराय म्हणतात, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. तेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. तेव्हा होते पंढरपूर. तेव्हा होते पंढरपूर. तेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. तेव्हा होते पंढरपूर. तेव्हा होते पंढरपूर. तेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. तेव्हा होते पंढरपूर. मग नामदेवराय म्हणू लागले, काय म्हणू लागले, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. म्हणजेच काय, तर भगवंत हा कधीपासून उभा आहे, तर अनादी काळापासून उभा आहे. दोन प्रश्नांची उत्तरं झाली. क्रमांक 3, हा कोणाकरता विटेवर आला? कोणाकरता विटेवर आला? तर शास्त्राने सर्व संतांनी म्हटलंय, हा जो पांडुरंग परमात्मा आहे ना, पुंडलिका करता आला. पण इथे एक विशेष गोष्ट काय माहितीये का, आमचे संत पुढे असे म्हणतात, हा जरी पुंडलिका करता आला असला ना, तरी फायदा मात्र पूर्ण जगाचा झाला. फायदा मात्र पूर्ण जगाचा झाला. थोडस आपण ज्ञानेश्वरीकडे जाऊ. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 4 फार सुंदर दृष्टांत दिलेत महाराज. क्रमांक 1, गाय आणि वासराचा. दुसरा, पाऊस आणि चातकाचा. तिसरा, सूर्य आणि कमळाचा. आणि चौथा, अर्जुन आणि गीतेचा. माऊली म्हणतात, पहिल्या ओव्या सांगू का, नंतर अर्थ सांगतो. ओव्या पहिला फार सुंदर होत, ऐका. परिवत्साचे नि वरसे, दुबते होय घर देशे, झाले पांडवाचे नेमिसे, जगत दुधरण चातकाची एक नवे, मेघू पाणी यासी धावे, तेथ चराचर आगवे निवाले जेवी,
का अनन्य गती कमळा लागी सूर्य ये वेळोवेळा तै सुखिया होई जे डोळा त्रिभुवनीचा तैसा तैसा अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशून श्रीराजे आणि संसारा एवढे थोर वय जे फेडिले जगाची माऊली म्हणतात. आता 4 ओळींचा अर्थ सांगतो बरं का. माऊली म्हणतात आता सर्वजण आपण जवळजवळ शेतकऱ्यातून बाहेर आलेलो आहे महाराज. एका प्रश्नाचं उत्तर हवंय. गाय जी दूध देते ती कोणा करता देते? आपल्या करता नाही, आपल्या करता देते महाराज. ती वासरा करता दूध देते महाराज. निसंशय वासरा करता दूध देते. बरोबर आहे ना? वासरा करता दूध देते. चला पुढे. हा जो पाऊस पडतोय आपण ज्या पावसाला आता कंटाळलोय, इतका कंटाळलोय की आता नकोसा वाटायला लागलाय. हा पाऊस कोणा करता पडतो? आपल्या करता पडतो. चातक नावाच्या पक्षाकरता पडतो. बरोबर आहे. तिसरा दृष्टांत दिलाय माऊलीने. हा जो सूर्य उगवतोय तो कोणा करता उगवतो? कमळा करता उगवतो सूर्य, आपल्या करता नाही उगवत. आणि चौथा दृष्टांत आहे, भगवंताने जी गीता सांगितली ती कोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. बरोबर आहे. आता हे उत्तर याचं मार्मिक उत्तर पहा कसं आहे. गाय दूध कोणाला देते? वासराला. फायदा कोणाचा? आपलाच नाही, अख्ख्या जगाचा महाराज. अख्ख्या जगाचा फायदा होतो. गाय दूध देते. बरोबर आहे. पाऊस कोणा करता? चातका करता. फायदा कोणाचा? मला वाटतं जो 1 वर्ष पाऊस नाही पडला तर मला सुका दुष्काळ काय तर जाहीर करावं लागतं महाराज. ही परिस्थिती आहे. पण तो आपल्या करता पडत नाही. म्हणजे फायदा जगाचा. चला पुढे. सूर्य येतो कोणा करता? कमळा करता. फायदा कोणाचा? जगाचा. गीता सांगितली कोणाला? अर्जुनाला. फायदा कोणाचा झाला? पूर्ण जगाचा झाला ना महाराज. आता जसं गाय काय तर वासराला दूध देतो पण जगाचा फायदा होतो, पाऊस चातका करता पडतो परंतु फायदा मात्र काय तर जगाचा होतो. सूर्य कमळा करता येतो परंतु फायदा जगा करता होतो. भगवंताने गीता अर्जुनाला सांगितली परंतु फायदा मात्र जगाचा झाला. तसं पांडुरंग भगवान विठेवर आला पुंडलिका करता परंतु फायदा मात्र महाराज जगाचा झाला. तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. पायाळाच्या गुणी पडिले ठाऊके आणि जगा पुंडलिके दाखविले. तुकाराम महाराज म्हणतात आणला कोणी? पुंडलिकांनी आणला पण तो जगाचा फायदा झाला. आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर संपलं. काय उत्तर? तो कोणा करता आला? तो पुंडलिका करता आला पण तो फायदा मात्र जगाचा झाला. 3 प्रश्नांचं उत्तर झाली आपली. आता आपला चौथा प्रश्न आहे, तो कसा आला? तर तो कसा आला याचं वर्णन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी, गुणा आला विटेवरी, विटेवरी गुणा आला विटेवरी, गुणा आला विटेवरी, गुणा आला विटेवरी. तांबरधारी सुंदर गो, तांबरधारी सुंदर गो, तांबरधारी सुंदर गो, तांबरधारी सुंदर गो. डोळे कान ज्याचे ठाये, डोळे कान ज्याचे ठाये, डोळे कान ज्याचे ठाये, डोळे कान ज्याचे ठाये. गुणाला विटेवरी हरी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो. गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो,
अंबराने नदी तरलो. गुन्हा आला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आमचा भगवंत त्या विटेवर कसा आला हे सांगत असताना फार सुंदर वर्णन करतायत. काय म्हणतायत? गुन्हा आला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो. आमचा भगवंत विटेवर कसा आला, तर याचे 3 मुद्दे या पहिल्या चरणातून महाराज सांगतात. कसा आला, तर क्रमांक 1 गुण घेऊन आला, क्रमांक 2 कसा आला, पितांबर धारण करून आला, आणि क्रमांक 3 कसा आला, तर सुंदर होऊन आला. गुन्हा आला विटेवरी आणि पितांबरधारी सुंदर जो, हे 3 मुद्दे पहिल्या चरणामध्ये आहेत. आता आपल्याला विचार करायचा आहे. आता आपला पहिला मुद्दा आहे, भगवंत कसा आला, तर गुण घेऊन आला. आता आपण भगवंताच्या गुणांचा जर विचार केला ना, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आमचा भगवंत गुणांचा समुद्र आहे. ऐसे भक्त चकोर चंद्रे त्रिभुवनक नरेंद्रे बोलिले गुण समुद्रे संजय म्हणे. भगवंत गुणांचा काय तर समुद्र आहे. पण काही संतांनी आणि शास्त्रांनी ना महाराज भगवंताचे विशेष गुण काढलेले आहेत. छंदक्य उपनिषदामध्ये भगवंताचे 8 महत्वाचे असे गुण आलेले आहेत. सांगण्याचा प्रयत्न करतो. क्रमांक 1 अपहृत पापम, क्रमांक 2 विशोको, क्रमांक 3 विजरो, क्रमांक 4 विमृत्यू, क्रमांक 5 विजिघत्सो, क्रमांक 6 अभिप्यास, क्रमांक 7 सत्य संकल्प आणि क्रमांक 8 पूर्ण काम. एका वाक्यामध्ये फोड करतो 8 जणांची. अपहृत पापम म्हणजे काय, तर भगवंताला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. भगवंत पापाच्या आणि पुण्याच्या वरती आहे, पाप पुण्यातीत आहे भगवंत. अपहृत पापम. क्रमांक 2 विशोको. विशोको म्हणजे भगवंताला शोक नाही, भगवंत कधीच शोक करत नाही. आपण जर कृष्ण अवतार पाहिला महाराज, ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णाने आपला अवतार संपवण्याची वेळ आली तेव्हा एकटे गेले का, आपलं पूर्ण कुळ घेऊन गेला महाराज. एवढा कुळ घेऊन गेला, पण महाराज भगवंताच्या चेहऱ्यावर एक सुरकुती नव्हती महाराज, शोकाची छटा नव्हती भगवंताच्या. भगवंत शोक करत नाही. मला वाटतं एका सुभाषितकाराने असं म्हटलंय, सांगून जातो आता, जो गेलेल्यांचा शोक करतो ना त्याला कालिदास ऋषींनी महाराज मूर्ख म्हटलेलं आहे. कादन्न गच्छामि हसन्न जल्पे गतन्न शोचामि कृतन्न मन्ये द्वाभ्याम तृतीयो मी भवामि राजन किम कारणम भोज भवामि मूर्खः. आता फार सुंदर दृष्टांत हा, सांगून वेळ घेत नाही, पुढे चालतो नाही तर अभंग राहील. मूर्ख म्हटलेला आहे. असो, भगवंताचं काय तुम्हाला सांगायचा विषय असा होता की भगवंत कधी शोक करत नाही. भगवंताचा दुसरा गुण आहे. चला पुढे, क्रमांक 3 विजरो. विजरो म्हणजे भगवंत कधीही म्हातारा होत नाही. का, तर शास्त्र असं सांगतं की भगवंताचं जे शरीर आहे ना हे फक्त 16 वर्षापर्यंत वाढतं. 16 वर्षाच्या नंतर देवाचं फक्त आयुष्य वाढतं, शरीर वाढत नाही. शरीर वाढत नाही. प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस त्यांनी आपला वनवास पूर्ण केला आणि वनवास पूर्ण केल्याच्या नंतर त्यांनी 11,000 वर्ष काहीतरी राज्य केलं महाराज. पण एवढ्या वर्षामध्ये श्रीरामचंद्रांच्या कपाळावर एक सुरकुती सुद्धा आली नव्हती महाराज. आपल्या कपाळावर 30व्या वर्षी आट्या पडतात, नको नको त्याच्या. पण भगवान श्रीरामचंद्रांच्या कपाळावर एकही आटी नव्हती महाराज, 11,000 वर्ष आयुष्य करून जगून. भगवान श्रीकृष्णाचा अवताराचा विचार केला ना तर किती जगले, 125 वर्ष जगले. पण 125 वर्षामध्ये भगवान श्रीकृष्णाचा महाराज एक केसही पांढरा झाला नव्हता महाराज. आणि आपले तर बाकी न जाऊ दे, माझे सांगतो माझ्या 8व्या वर्षीच केस पिकले होते महाराज. भगवंताच्या 125 वर्षामध्ये एक केसही पिकला नव्हता महाराज. सांगायचं काय तर महाराज ते कधीच म्हातारे होत नाहीत. ते 16 वर्षापर्यंत वाढतात, नंतर त्यांचा देह वाढत नाही, फक्त त्यांचं आयुष्य वाढतं. विजरो 3 झाले. क्रमांक 4 विमृत्यू. विमृत्यू म्हणजे देवाला जन्मही नाही आणि मरणही नाही, भगवंत जन्म मरणाच्या पलीकडे आहे. क्रमांक 5 विजिघत्सो म्हणजे भगवंताला भूक लागत नाही. क्रमांक 6 अभिप्यासा म्हणजे
भगवंताला तहान लागत नाही. क्रमांक 7 सत्य संकल्प म्हणजे भगवंत जे संकल्प करतो ना ते सत्यच असतात आणि ते पूर्ण होतात. आणि क्रमांक 8 पूर्ण काम म्हणजे भगवंताचा काम हा पूर्ण झालेला असतो. भगवंत कामाच्या पलीकडे गेलेला असतो. हे 8 गुण छंदक्य उपनिषदामध्ये सांगितलेले आहेत महाराज. चला पुढे. आता जर उपनिषदांनी जर का गुण सांगितले मग आमचे संत देवाचे गुण सांगणार नाहीत का? आमच्या संतांनी सुद्धा देवाचे 6 गुण सांगितलेले आहेत. क्रमांक 1 यश, क्रमांक 2 श्री, क्रमांक 3 औदार्य, क्रमांक 4 ज्ञान, क्रमांक 5 वैराग्य आणि क्रमांक 6 ऐश्वर्य. माऊली वर्णन करतायत ऐकाश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेतक. मला वाटतं म्हणून तो भगवंत भगवंताचे काहीतरी 6 गुण आहेत. मला वाटतं जगद्गुरु तुकोबाने सुद्धा वर्णन केलेलं आहे. षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंत जाण, एक भगवंत जाण, एक भगवंत संपन्न एक भगवंत जाना, एक भगवंत जाना. षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंत दान, एक भगवंत दान, एक भगवंत दान. षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंत दान, एक भगवंत दान, एक भगवंत दान. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंत जाण. पहिला गुण संतांनी सांगितला. जगद्गुरु तुकोबार ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला देवाचा गुण सांगितला. कोणता सांगितला? यश. आता आपण यश या जर गुणाचा विचार केला ना तर माऊली असे म्हणतात की भगवंताचा यश नावाचा जो गुण आहे ना इतका श्रेष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे की हा गुणांचं वर्णन करत असताना वेद सुद्धा काय तो कमी पडला. वेदाला सुद्धा भगवंताचं या गुणांचं वर्णन करता आलं नाही. माऊली वर्णन करतात प्रणवाची ये पेठे झाले शब्द ब्रह्म माझिठे ते यशाची धाकुटे वेढून पुरे. माऊली म्हणतात वेदाला सुद्धा पुरे नाही. आता वेद का वर्णन करू शकला नाही? याचं कारण भगवंत नेहमी यशवंत असतो महाराज. भगवंताला कधीच मला अपयश माहित नाही. भगवंताला कधीच अपयश माहित नाही. नेहमी यशवंत. प्रत्येक गोष्टीमध्ये यश आहे भगवंताला. पण भगवंताने ना मात्र 2 ठिकाणी अपयश घेतलेलं आहे महाराज. हा 2दा अपयश घेतलेलं आहे. एकदा पांडवांकरता अपयश घेतलेलं आहे आणि एकदा ब्राह्मणांकरता अपयश घेतलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाचा अवतार पहा. पांडवांकरता नखाच्या अग्रभागावर बसेल एवढी सुद्धा जमीन देणार नाही असं वाक्यच दुर्योधनाने सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जागा देणार नाही असा दुर्योधन म्हटल्याच्या नंतर भगवंत शिष्टाई करण्याकरता निघाले. कोणाकडं? दुर्योधनाकडं चालले, कौरवांकडं शिष्टाई करण्याकरता. पण जाण्याच्या अगोदर 6 जणांना भेटले महाराज. कोणाकोणाला भेटले? 5 पांडव आणि द्रौपदीला भेटले. पहिल्यांदा कोणाकडे गेले? युधिष्ठिराकडे गेले. धर्मराजाकडे गेले आणि विचारलं की मी शिष्टाईला चाललोय, तुझी काय इच्छा आहे? तेव्हा धर्मराज म्हणतो देवा आम्ही 5 गावावर संतुष्ट आहोत, शिष्टाई होईल असा प्रयत्न करा. कोण म्हणतंय? दुर्योधन आपले धर्मराज म्हणतायत. त्यानंतर अर्जुनाकडे गेले. अर्जुना विचारलं तुझे काय इच्छा आहे रे? तर अर्जुन म्हणतो देवा बरेच दिवस झाले माझ्या धनुष्याला काहीच काम नाही, त्या धनुष्याला काहीतरी काम मिळावं असं काहीतरी करावं. बरं ठीक आहे. भगवान तिथून निघाले आणि भीमदादाकडे गेले. भीमाला विचारलं तुझी काय इच्छा आहे रे? तर भीमदादा म्हणू लागले देवा भरपूर दिवस झाले माझी गदा शांत आहे, माझ्या गदेला सुद्धा काहीतरी काम मिळावं ही इच्छा आहे. बरं ठीक आहे. नंतर मग नकुल आणि सहदेव यांच्याकडे गेले. तेव्हा नकुल आणि सहदेव आहेत ना हे अर्जुन आणि भीमदादाकडून राहिले की आम्हाला युद्धच करायचं आहे.
आणि मग शेवटी कोणाकडे गेले तर द्रौपदीकडे गेले आणि द्रौपदीला विचारले तुझी काय इच्छा आहे. तेव्हा द्रौपदी माता म्हणते देवा मला तुझं काय माहित नाही, मला पांडवांचं काय माहित नाही, परंतु मी एक पण घेतलेला आहे. जोपर्यंत मी काय तर दुसऱ्याचं रक्त मी माझ्या केसांना लावत नाही तोपर्यंत मी माझे केस बांधणार नाही. मला दुसरं काही माहित नाही, माझा पण पुरा होईल असं काहीतरी करा. 6 जणांचं ऐकलं. भगवान शिष्टाईला गेले. भगवंताने शिष्टाई केली नाही महाराज. भगवंत शिष्टाई करू शकले असते, परंतु यांच्याकरता भगवंताने काय केलं तर शिष्टाई केली नाही. युद्ध झालं. इथे एकदा अपयश घेतलं आणि दुसऱ्यांदा अपयश कधी घेतलं महाराज तर ब्राह्मणांकरता भगवान श्रीकृष्ण अवतारामध्येच जरासंधाने द्वारकेवर किती वेळा स्वारी केली होती? 17 वेळा स्वारी केली होती. मग 17 वेळा कोणी? जरासंधाने. आणि 17च्या 17 वेळेस भगवान श्रीकृष्णाने जरासंधाला हरवलं होतं. पण त्या ना जरासंधाचा एक नियम होता. त्याला देवावर जरी विश्वास नसला ना तर त्याला ब्राह्मणांवर विश्वास होता. तो जरासंध काय करायचा, युद्धाला निघण्याच्या पूर्वी ब्राह्मण बोलवायचा, त्यांची यथायोग्यतेने पूजा करायचा, त्यांना काय तर दान दक्षिणा द्यायचा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा युद्धामध्ये जिंकण्याकरता. असं घेऊन तो युद्धाला येत होता. असं 17 वेळा झालं, पण तो काय जिंकला नाही. 18व्या वेळा त्याने काय केलं माहितीये का? त्यांनी ब्राह्मणाला बोलवलं, तुरुंगात टाकलं आणि सैनिकांना आदेश दिला जर मी जिंकलो तर यांचा यथायोग्यतेने सन्मान करा, यांना यथा सर्व पाहिजे ते पुरवा, आणि जर मी तिथेच हरलो ना सगळ्यांचा इथं जागी त्यांचा वध करून टाका. आदेश दिले होते. पण इकडे भगवान श्रीकृष्णाचं हृदय मात्र कळवळलं. अरे माझ्या एकट्या करता काय तर इतक्या ब्राह्मणांचा वध होईल, बरोबर आहे ना? आणि म्हणून ज्या वेळेस 18व्या वेळेस जरासंध एकटा गेला नाही, काल यवनाला बरोबर घेऊन गेला होता युद्ध करण्याकरता. त्यावेळेस मात्र ब्राह्मणांकरता भगवंताने काय केलं तर रणांगणामधून पळ काढला आणि म्हणून आमच्या भगवंताचं दुसरं नाव पडलं रणछोडराय. त्या दिवसापासून या 2 वेळेस फक्त काय तर माझ भगवंताने अपयश घेतलेलं आहे. आता आमचा भगवंत नेहमी यशवंत आहे. राम रक्षामध्ये वर्णन आहे, रामो राजमणी सदा विजयते. किंवा मग आपला गीतेचा सर्वात शेवटचा श्लोक, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरः तत्र श्री विजयर्भूतिर्मतिर्मम. भगवंत नेहमी विजय. म्हणून काय तर वेदाला सुद्धा काय तर भगवंताचा यश नावाचा गुण वर्णन करता आला नाही. एक गुण झाला यश. चला पुढे क्रमांक 2 श्री. श्री म्हणजे काय तर सर्वसामान्य भाषेत लक्ष्मी. माऊली असे म्हणतात ही लक्ष्मी आणि लक्ष्मी भगवंताची सेवा करून भगवंताच्या पायाजवळ काय तर स्थिर झालेली आहे. भगवंताच्या पायाजवळ स्थिर झालेली आहे. भजन करा विठ्ठला माऊली म्हणतात ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. माऊली म्हणतात अभिमान सांडूनी पांडवा ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. मला वाटतं जगद्गुरु तुकोबाने सुद्धा वर्णन केलेलं आहे महाराज. पाय लक्ष्मीच्या हाती यावे का कुळते, यावे का कुळते, यावे का कुळते. पाय लक्ष्मीच्या हाती यावे का कुलती, यावे का कुलते, यावे का कुलती. पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती. यावे का कुळती, तिथे यावे का कुळती, तिथे यावे का कुळती, तिथे यावे का कुळती. तुकाराम महाराज म्हणतात पाय लक्ष्मीच्या हाती तिसे यावे काकुळाती. म्हणजे श्री नावाचा गुण सुद्धा देवाकडे आहे. यशस्वी. क्रमांक 3 औदार्य. आता भगवंताचं औदार्य पाहायचं झालं ना तर महाराज या जगामध्ये आमच्या देवासारखा उदार कोणी नाही. का? कारण आपला जो भगवंत आहे ना हा भक्तांना तो देतोच, परंतु वैराला सुद्धा देतो महाराज. वैराला सुद्धा देतो, बरोबर आहे.
पुतना मावशी ज्या वेळेस भगवंताला काय करायला आली होती, मारण्याकरता आली होती, परंतु त्या पुतना मावशीला आमच्या देवाने काय केलं महाराज, सायुज्य नावाची मुक्ती दिलेली आहे महाराज, सायुज्य नावाची मुक्ती दिलेली आहे. मला वाटतं याच्या पुढे सांगायचं झालं ना तर जितके जितके सुद्धा राक्षस देवाकडे आले ना, देवाने सर्वांना मुक्त केलेले आहे महाराज. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. भगवंताने सर्वांचा उद्धार केलेला राक्षसांचा महाराज, सर्वांचा. मग आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज, जर देव आपल्या वैऱ्याला इतकं देत असेल तर मग भक्ताला किती देत असेल, किती देत असेल भक्ताला. माऊली म्हणतात, बाप उदार देवो अपरिमितू याचक स्वेच्छाश्च दितू, असे सर्वस्व देतो सर्वस्व आपुले, असे सहस्त्रवरी देतो सर्वस्व आपुले. माऊली म्हणतात, आमचा भगवंत आपल्या भक्ताला 1000 पटीने देतो, 1000 पटीने. म्हणून माऊली म्हणतात, देवासारखा उदार कोणी नाही, तुझे अवदारे जाणो स्वतंत्र, देताना मनसी पात्रा पात्र, कैवल्यसे पवित्र वैर्याही दिदले. माऊली म्हणतात 2-3 भक्तांची आपण यादी पाहिली तर बघा ना काय सुंदर आहे महाराज. 2-3 भक्तांची यादी फक्त. हा ध्रुव बाळ कशा करता गेला होता वनात, बापाची मांडी मिळावी म्हणून गेला होता, पण त्याच ध्रुव बाळाला देवाने असं स्थान दिलं की आजपर्यंत ते स्थान कोणी हटवू शकलं नाही, आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे ना तोपर्यंत स्थान ते हलणार नाही, असं स्थान देवाने ते ध्रुव बाळाला दिलं. आढळपती बाळ बैसविला ध्रुव, शिराचा सागर उपमन्यू. उपमन्यूचं दृष्टांत सर्वांना माहित आहे, वाटीभर दूध मागायला गेला, काय केलं, समुद्र दिला दुधाचा महाराज उपमन्यूला देवाने. सर्वात सगळ्यांच्या माहित असलेला दृष्टांत सुदामा ब्राह्मण देवाकडे कशा करता गेला होता, काहीतरी अपेक्षा करून गेला होता, बरोबर आहे ना. मग देवाने सुदामा ब्राह्मण काय दिलं, 1 तोळा सोनं, 1 गाडी, 1 बंगला, मग 4 तोळ सोनं, 10 तोळ सोनं, अरे अख्खा गावात सोन्याचं देऊन टाकला. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढेला, सुदामा ब्राह्मण, सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढेला, सुदामा ब्राह्मण मुठीभर पोहे घेऊनी त्याच्या भेटीला गेला, मुठीभर पोहे घेऊनी, मुठीभर पोहे घेऊनी त्याच्या भेटीला गेला, मुठीभर पोहे घेऊनी. अच्युत भाव दे कोणी या गाव सोनियाचा दिला, अच्युत भाव दे कोणी या गाव सोनियाचा दिला, शुद्ध भाव दे कोणी या गाव सोनियाचा दिला, शुद्ध भाव दे कोणी या गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो, विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला, शुद्ध भाव देखोनी या गाव सोनियाचा दिधला, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. आता शेवट सांगू का, शेवटचं. अरे भगवंत हे तर सर्व देतोच, प्रश्नच नाही, पण या जगामध्ये असा एकमेव देव आहे की माझं स्वतःचं पद सुद्धा आपल्या भक्ताला देतो महाराज. या जगामध्ये आपलं पद कोणीच कोणाला देऊ शकत नाही महाराज. साधी खुर्ची देत नाही महाराज बसायला, पद जाऊ द्या, नाही देत महाराज, पण आमचा देव स्वतःचं पद सुद्धा देतो महाराज. तुझ्या ऐसा कोण उदाराची राशी
आपुलेची देशी पददासा तुकाराम महाराज म्हणतात. इतका भगवंत काय आमचा उदार आहे. किती गुण झाले? 3 गुण झाले. ऐका, यश, श्री, औदार्य. क्रमांक 4 ज्ञान. आमचा भगवंत आहे ना फक्त ज्ञानी नाही तर सर्वज्ञांचा बाप आहे महाराज. सर्वज्ञांचा बाप आहे. त्या जगात काही अज्ञानी आहेत, काही ज्ञानी आहेत, काही विज्ञानी आहेत, काही सज्ञानी आहेत. आमचा भगवंत त्या सर्वांचा बाप आहे. बरोबर की नाही? भजन करा विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. ऐश सर्व ज्ञानाचा बापू तो श्रीकृष्ण ज्ञानदीपू माऊली म्हणतात. आमचा भगवंत सर्वज्ञांचा बाप आहे म्हणजे तो ज्ञानी आहे. 4 झाले. क्रमांक 5 ऐका, श्री अवतार ज्ञान वैराग्य. आमचा भगवंत किती वैराग्यवान आहे माहिती आहे का? भगवान श्रीकृष्णाचं चरित्र पाहू आपण. भगवंत 125 वर्ष जगले कृष्ण अवतारामध्ये. त्यापैकी 11 वर्ष भगवंताने गोकुळात काढली, 14 वर्ष मथुरेत काढली आणि 100 वर्ष द्वारकेत काढली. या गोकुळामध्ये भगवंतांनी 11 वर्ष काढली ना महाराज, त्या गोकुळामध्ये आहे ना जीव ओवाळून टाकणाऱ्या अशा गवळणी होत्या. जीव ओवाळून टाकाव्या. भक्तीमध्ये गवळणींचा अधिकार सांगितलेला आहे महाराज. काय अधिकार आहे गवळणींचा? पण भगवंताने गोकुळ सोडलं ना आणि मथुरेत गेले. जसे ते मथुरेत गेले ना महाराज पुन्हा गोकुळात आले नाही परत. आणि भगवंताने ज्यावेळेस मथुरा सोडून जेव्हा द्वारकेत गेले ना पुन्हा मथुरेत आले नाही महाराज. इतकं वैराग्य भगवंताकडं. आणि जर आपल्याला जर एखाद्याच्या घरी चाय प्यायची सवय लागली ना महाराज, 2 दिवस चाय पिला ना महाराज, माणूस सांगतो कशाला ही व्याध आली म्हणतात कधी कधी. अशी परिस्थिती निर्माण होते. पण आमचा भगवंत मग काय वैराग्यवान होता महाराज. 5 झाले. आणि क्रमांक 6 ऐश्वर्य. आता भगवंताचं ऐश्वर्य काय वर्णन करावं महाराज? अख्ख्या जगाचा मालकच तो आहे ना. अख्ख्या जगाचा मालक आहे. माऊलीने फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आकाश सर्वत्र वसावे, वायुनी नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती बैसका न संडावे, समुद्र रेखा नुलांडावी, पृथ्या भूते व्हावी आज्ञा माझी, म्या बोलविल्या बेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता, ऐसा तो समर्थू तो मी जगाचा नाथू. माऊली म्हणतात. किंवा मग आपले नामदेवराय सुद्धा म्हणतात, तुझी या सत्यने वेदासी चालणे, तुझी या सत्यने वेदासी चालणे, तुझी या सत्यने वेदासी बोलणे, तुझी या सत्यने वेदासी बोलणे, सूर्याचे चालणे तुझ्या बळे, सूर्याची चालणे तुझ्या बळे, सूर्याची चालणे तुझ्या बळे. तुझी या सत्यने वेदासी बोलणे, 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 तुझी या सत्यने वेदासी बोलणे. सूर्याची चालणे तुझी या बळे, सूर्याची चालणे तुझी या बळे, सूर्याची चालणे तुझी या बळे, सूर्याची चालणे तुझी या बळे. ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ 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 ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणवणी तुझ्या सत्तेने वेदासे बोलणे, सूर्यासे चालणे तुझ्या बळे. भगवंतासारखा ऐश्वर्यवान कोणी नाही.
संतांनी सांगितलेले 6 गुण सांगितले. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेथ. म्हणजे छंदक्य उपनिषदामध्ये 8 आणि संतांनी सांगितले 6, असे मी 14 गुण सांगितले. सांगायचा विषय असा होता की आमचा भगवंत हा गुणांचा समुद्र आहे आणि भगवंत हा गुणांचा समुद्र असल्यामुळे जगद्गुरु तुकोबर आहे पांडुरंगाचं वर्णन करत असताना म्हणत असावेत, गुणा आला विटेवरी. आता तसे पहिलं कडवं सुटलं. आता पुढं अजून 2 मुद्दे बाकी आहेत. भजन करा विठ्ठला विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरा मुद्दा धावते सांगतो. आता वेळ राहील आपल्याकडे, 10 मिनिटात आटपायचं आपल्याला. पुन्हा कधीतरी विचार करू. धावता सांगतो आता. गुन्हा आला विटेवरी. जगद्गुरु तुकोबर आहे. पहिला मुद्दा सांगितला की भगवंत कसा आला, तर गुण घेऊन आला. दुसरा मुद्दा सांगतायत कसा आला, तर पितांबर धारण करून आला म्हणतात महाराज. पितांबर धारण करून आला म्हणतात. वास्तविक पाहता आपण जर पांडुरंगाच्या स्वरूपाचा जर आपण विचार केला ना, तर पांडुरंग परमात्मा हा उघडा आलेला आहे विटेवर. मला वाटतं वर्णन आहे, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले. उघडे पंढरपुरा आले, उघडे पंढरपुरा आले, उघडे पंढरपुरा आले, उघडे पंढरपुरा आले. भक्त पुंडलिका देखिले, भक्त पुंडलिका देखिले, भक्त पुंडलिका देखिले, भक्त पुंडलिका देखिले. गेले विठेवरी, गेले विठेवरी, गेले विठेवरी, उभे गेले विठेवरी. विठोबानी दानो, 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 विठोबानी दानो. ब्रह्मा मार्ग चुकले, उघडे पंढरपुराले, भक्त पुंडलिका देखिले, उभे गेले विठेवरी. मार्ग चुकले, उघडे पंढरपुराले, भक्त पुंडलिका देखिले, उभे गेले विठेवरी. नेणे ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले, भक्त पुंडलिके देखील गेले विटेवरी. आता मला सांगायचा विषय नव्हता, पण सांगावं वाटतं आता, विषय महत्वाचा आहे म्हणून. आमचा देव हा विटेवर उघडा आला असल्यामुळे ना महाराज, वारकरी संप्रदायाचं सर्वच उघड आहे महाराज. वारकरी संप्रदायाचं सगळंच उघड आहे, काहीच झाकलेलं नाही वारकरी संप्रदायाचं महाराज. आमचा देव उघडा, आमचा मंत्र उघडा, आमचा उपदेश उघडा, आमचा गुरु सुद्धा उघडा महाराज. प्रमाण सांगण्याचा प्रयत्न करतो बरं का जमले तर. आमचा देव उघडा का उघडा आहे माहितीये का, या जगामध्ये मला असं आता एकच असं तीर्थक्षेत्र राहिले की तुम्हाला डायरेक्ट पददर्शन आहे, बरोबर आहे की नाही. जा तुम्ही बाकीच्या कुठल्याही देवाला, तुम्हाला 10 फुटाहून दर्शन आहे. पण एकच असं तीर्थक्षेत्र राहिले पांडुरंग पददर्शन आणखीन चालू आहे महाराज. बरं, जे दर्शन घडतं ना तिथं असं नाही महाराज, हा मोठा आहे म्हणून याला लगेच दर्शन आणि त्या लहान आहे म्हणून त्याला 10 दिवसांनी दर्शन, असा भाव नाही, भेदभाव नाही तिकडं. उंच निंच काही नेनो भगवंत दृष्टे भाव भक्ती देखोन या, तिथं भेदभाव नाही म्हणून उघड आहे ते दर्शन, उघड आहे. त्यानंतर मग आपलं काय उघड आहे, आपला मग गुरु सुद्धा उघड आहे आपला महाराज. उघडे परब्रह्म श्री गुरुची मूर्ती पुरविती आर्त शिष्याची या. त्यानंतर आपला काय तर महाराज उपदेश सुद्धा उघड आहे महाराज, उपदेश सुद्धा उघड आहे महाराज आपला. दयाचे उचित तैसे करा, तुकारामांचं प्रमाण आहे. भजन करा एकदा विठ्ठला 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 विठ्ठला. तुका म्हणे उघडे आहे हित घात, दयाचे उचित तैसे करा. उपदेश उघड आहे. आणि महाराज काय तर वारकरी संप्रदायाचा मंत्र सुद्धा उघड आहे. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा आणि तुटती यातना गर्भवास. आता याच्या पुढे नको सांगायला, त्याचं माझ्या घरी मग दिंडी यायची सकाळी, असू द्या. ते काय सगळंच आपलं काय तर महाराज उघड आहे. पण भगवंत जरी उघड असला ना महाराज, भगवंताने मात्र काय तर पितांबर धारण केलेलं आहे महाराज.
आता भगवंताने पितांबर का धारण केला असावं, याला सुद्धा महाराज 4 कारण सांगता येतील. भगवंताने पितांबर हा भक्ताकरिता धारण केलेला आहे. त्याच्या 4 कारणात 4 कारण त्याचं काही तर फोड करत नाही, फक्त सांगतो. क्रमांक 1, भगवंताने पितांबर भक्तांकरता का धारण केलं, तर छाया करण्याकरता. क्रमांक 2, देवाने पितांबर का धारण केलं, तर आपल्या भक्ताचे घाम आणि अश्रू पुसण्याकरता. क्रमांक 3, देवाने पितांबर का धारण केला, तर भक्ताची वाट झाडण्याकरता. आता तुम्ही आता अर्थ लावा महाराज. आणि क्रमांक 4, भगवंताने पितांबर का धारण केला, तर महाराज भक्ताचं संकट निवारण करण्याकरता. संकट निवारण करण्याकरता. सांगू का नको पुढे असतं ना, पुढे चालतो आता. या 4 गोष्टींकरता काय तर महाराज भगवंताने काय केलेलं आहे, महाराज पितांबर धारण केलेलं आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणत असावेत, तो कसा विटेवर आला, तर पितांबर धारण करून आला. 2 मुद्दे सांगितले. आणि तिसरा मुद्दा सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमचा पांडुरंग त्या विटेवर कसा आला, तर सुंदर होऊन आला. महाराज कसा आला, सुंदर स्वरूप घेऊन आला. शास्त्रामध्ये भगवंताचे अनंत अवतार आहेत. अनंत अवतारांचं वर्णन आलेलं आहे. भागवतामध्ये 24 अवतारांचं वर्णन आहे. या 24 अवतारांमध्ये सुद्धा महाराज भगवंताने 10 अवतार कोणाकरता घेतलेले, तर अंब ऋषी करता घेतलेले आहेत. 2 जलचर, 2 वनचर, 2 विप्र, 2 राजा, बौद्ध कलंकी अवतार, ये भक्त जनों के काजा, आदो आहे. 2 जलचर, 2 वनचर, 10 अवतार तुम्हाला माहित आहेत. पण या 10 अवतारामध्ये सुद्धा महाराज आमच्या संतांनी 3 अवतार अतिशय सुंदर सांगितलेत महाराज. त्यामध्ये आमच्या पांडुरंगाचं वर्णन आहे महाराज. कोणते 3 अवतार? क्रमांक 1 श्रीरामचंद्र, क्रमांक 2 भगवान श्रीकृष्ण, आणि क्रमांक 3 पांडुरंग परमात्मा. नाथ महाराजचा एक अभंगच आहे, सुंदर ते ध्यान मांडीवरी घेऊनी कौसल्या जननी गीती गाय. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाळा गवळणी खेळताती. सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी कुंडलिका पाठी उभा असे. सुंदर ते ध्यान एका जनार्दनी आणि जनी वनी मनी भरला असे. किंवा मला कधी कधी आपण काकड्यामध्ये अभंग म्हणतो, राम बरवा कृष्ण बरवा सुंदर बरवा बाईयानो, राम बरवा कृष्ण बरवा. संतांनी काय तर ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा नाथ महाराजांनी काय म्हटलेलं, महाराज या तिघांना सुंदर म्हटलेलं आहे. त्यामध्ये पांडुरंगाचं वर्णन आहे. आता हे किती सुंदर आहेत ना महाराज, फार सुंदर चिंतन आहेत. पण 10 वाजले महाराज, असू द्या. सुंदर होऊन आला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणत असावे देवाबद्दल, कसा आला हा, गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो. आता आपण या 3 जर आपण जर मुद्द्यांचा विचार केला ना, त्या 3 मुद्द्यांमध्ये मला 2 मुद्दे फार महत्वाचे आहेत. कोणते महत्वाचे 2 मुद्दे आहेत, तर गुण आणि सुंदर. का महत्वाचे आहेत, कारण हे 2 गुण आहेत ना, एका ठिकाणी सापडत नाहीत. याच्यात महाराज 4 कोट्या पडतात. कोणत्या कोट्या, ऐका. काही जण सुंदर असतात, सुंदरही नसतात आणि गुणवानही नसतात. उदाहरणार्थ रामायणामधली त्राटिका, हिच्या जर स्वरूपाचं वर्णन करावं तर मग ही राक्षसी नव्हती, सुंदर कशी झाली मग ती. आणि गुणांचा विचार करावा तर यज्ञांचा विध्वंस करत होती ती. कोणाला राम राम सुद्धा म्हणू देत नव्हती. म्हणजे ती रूपानही नव्हती आणि गुणवानही नव्हती. म्हणून श्रीरामचंद्र तिचा वध केलेला आहे त्राटिकाचा. क्रमांक 2, काही जण गुणवान असतात पण सुंदर नसतात. उदाहरणार्थ त्रिजटा, विभीषणाची मुलगी. रूपाने विचार करावा तर राक्षसी नव्हती, पण गुणांनी जर विचार करावा तर सीता मातेच्या संगतीमध्ये येऊन ती सुद्धा काय तर रामाची भक्ती करू लागली होती. नाथ माझे वर्णन केलंय, कर्म पाहता राक्षसी मनुष्याचा आहार आम्हासी, भेटी होता जानकीशी निज कर्माते विसरल्या. त्रिजटा. काही जण महाराज सुंदर असतात पण गुणवान नसतात. उदाहरणार्थ कैकई किती सुंदर होती माहिती आहे का. दशरथाच्या जेवढ्या राण्या होत्या ना, महाराण्या, नुसत्या राण्या नाही, महाराण्या. महाराण्यांमध्ये त्यांना दशरथराजाला कोणती आवडत असेल तर कैकई माता आवडत होती. का, अतिशय सुंदर होती. सुंदर होती पण गुण. त्या कैकई मातेमुळे भगवंताला 14 वर्ष वनवास भोगावा लागला आणि दशरथ राजाला स्वर्गावर जावं लागलं महाराज. म्हणजे सुंदर होती, गुणवान नव्हती. आणि क्रमांक 4, काही जण सुंदरही असतात आणि गुणवानही असतात. त्याच्यामध्ये कोण मोडतं महाराज, तर आमचा देव मोडतो. आमचा भगवंत हा सुंदरही आहे आणि गुणवानही आहे. याचं चिंतन आपण अगोदर केलेलं आहे महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो.
आणि भगवंत गुणवानही असल्यामुळे आणि सुंदरही असल्यामुळे माझे डोळे भगवंताच्या कुठे लागोत, माझे कान कुठे लागोत आणि माझं मन कुठे लागो याचं वर्णन महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये करणार. म्हणतात डोळे कान त्याच्या ठाई मन पायी राहो हे. आणि हे जस इंद्रिय आपण भगवंताच्या ठिकाणी आपण एकदा लावले ना, मग त्याचा काय लाभ होतो याचं वर्णन करताना माझ्या अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात. तिसऱ्या चरण निवारो निदाय माया ऐसी छाया जयासी. जर आपण आपली इंद्रिय पण जर भगवंताकडे लावली ना, तर काय तर मायेचं निरसन होतं. तर मायेचं फार सुंदर चिंतन आहे, पुन्हा कधीतरी पाहू. निवारो निदाय माया ऐसी छाया जयासी. आणि इतका लाभ ज्या भगवंतापासून होतो, त्या पांडुरंगापासून होतो ना, तो पांडुरंग परमात्मा विटेवर कशा प्रकारे उभा आहे याचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या चरणात करतो. तुका म्हणे समध्यान, तुका म्हणे समध्यान बोला. तुका म्हणे समध्यान, तुका म्हणे ते हे चरण सुकुमार, ते 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 चरण सुकुमार. डोळे कान त्याचे ठाई, मन कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे. मन पायी राहो हे, मन पायी राहो हे बोला. मन पायी राहो हे, 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 मन पायी राहो हे. डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. शंका निरसन करतो. आज मी बुक्का आणि हार का स्वीकारला नाही? तुम्ही म्हणला काय महाराजांनी फडबीड काय चेंज केला की काय? तर फड वगैरे काही चेंज केलेलं नाही. विषय असा आहे की मला सोयरा आहे आणि सोयऱ्यामध्ये आपल्या कपाळा गंध आणि हार घेतला जात नाही, माझे शास्त्र आहे आपलं, त्यामुळे घेतलेलं नाही. असं तुमचा मान राहावा म्हणून. जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुका म्हणे समध्यान, ते हे चरण सुकुमार. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात आमचा पांडुरंग त्या विटेवर कसा उभा आहे, तर तुका म्हणे समध्यान. आता हा सम हा शब्द आहे ना, हा सम हा शब्द तिकडं न्यायचा. सम ते हे चरण, चरण म्हणजे समचरण, समचरणामध्ये उभा आहे आणि तो समचरणामध्ये उभा आहे. आपण जर भगवंताचे 2-3 अवतार पाहिले ना तर लक्षात येईल. श्रीरामचंद्राचा जो अवतार आहे, श्रीरामचंद्र कसं उभे आहेत, एक पुढे एक मागे उभे आहेत, हातात बाण धनुष्य, बरोबर आहे, म्हणजे समचरण नाही. कृष्णाचा अवतार विचार केला तर देहुडाचरणी आहे, बरोबर आहे, असे उभे आहेत. पण पांडुरंग परमात्मा मात्र कसं उभे आहेत, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी ते माझे हरी वृत्ती राहो. समचरणामध्ये उभे आहे आणि भगवंत हा समचरणामध्ये विटेवर उभे असल्यामुळे महाराज, आता समध्याने शब्दाचा अर्थ असा घ्यायचा, तो समचरणामध्ये उभा असल्यामुळे केवळ हेच 2 असे चरण आहेत की जे आपण काय तर आपण त्याचं स्मरण करू शकतो
तर स्मरण करण्याचे योग्य त्याचे आहेत. आणि म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. अर्थात जगद्गुरु तुकोबारा या अभंगामधून आमचा भगवंत विटेवर कसा आला याचं वर्णन करत असताना म्हणतात, काय म्हणतात, गुन्हा आला विटेवरी पितांबर धारे सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे निवारोनी जाय माया ऐशी छाया जयाची डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 हा तुकाराम 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 तुकाराम